जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठवाडा न्यूज 11 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तो कोणी साधू नाही, IIT बाबा बद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर। पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल। जुना आखाड्याने IIT बाबा बद्दल हकालपट्टी केल्याची बातमी समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये महाकुंभ 2025 मोठ्या उत्साहात सुरू आहे। देशभरातील साधू संत तेथे कुंभ स्नानासाठी आले आहेत। या महाकुंभ दरम्यान अनेक साधूंनी आपले लक्ष वेधून घेतले। त्यात IIT बाबांच्या सध्या इंटरनेटवर खूप चर्चा आहे। त्यांचे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहे। गेल्या काही दिवसापासून IIT बाबा विविध माध्यम वाहिन्यांना मुलाखती देत आहे। मोठ्या पगाराच्या नोकरीचा त्याग करून त्यांनी अध्यात्माचा मार्ग का निवडला याबद्दल ते सांगत आहेत। दरम्यान जुना आखाड्याकडून आलेल्या एका विधानामुळे IIT बाबा अडचणीत आले आहेत। जुन्या आखाड्याने IIT बाबांची हकालपट्टी केली असल्याची बातमी समोर आली आहे। हकालपट्टीचे कारण काय होते ते अद्याप कोणालाही माहित नव्हते, पण आता जुना आखाड्याचे सचिव डॉक्टर कर्णपुरी महाराजांनी पहिल्यांदा याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे। ते साधू नव्हते। जुना आखाड्याचे सचिव महंत कर्णपुरी महाराजांनी IIT बाबा बद्दल वक्तव्य केले आहे। IIT बाबा आखाड्याचे नव्हते, ते खूप उद्धट होते। ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबून जेवत असत, असे महंत कर्णपुरी यांनी म्हटले आहे। IIT बाबा टीव्हीवर कुठेही काहीतरी बोलायचे। ते खूप वाईट माणूस आहे। त्यांना मारहाण करून बाहेर हाकलून लावल्याचे आखाड्याची बदनामी करत होते, असे पुढे म्हणाले।